मीरा भाईंदर परिसर के काशी मीरा इलाके में काशी मीरा चौक से जब हम थाना की तरफ बढ़ते हैं तो बीच में पड़ती है चैना नदी, जिसे चैना क्रीक के नाम से भी जाना जाता है। आप तस्वीर में देख सकते हैं कितनी खूबसूरत जगह है। कहा जाता है कि जब महाभारत सीरियल की कल्पना हुई तो B.R. चोपड़ा साहब ने सबसे पहला दृश्य उस सीरियल का इसी इलाके में पिक्चराइज किया था। कितनी शानदार जगह है, लेकिन ये उजाले की तस्वीर है। लेकिन इसके पीछे एक बस्ती है जिसे शंभरी पाड़ा कहते हैं। आदिवासियों की ये बस्ती जहां लोग आजादी के समय से भी पहले से वहां रहते हैं। MB न्यूज को एक खबर मिली थी कि कितने अभाव में वो लोग रहते हैं, तो हम लोग उस तरफ बढ़े। जब हम उस तरफ बढ़ रहे थे तो हमने देखा अंधेरे में कुछ बच्चे हमें देखकर सहम कर एक जगह बैठ गए थे। हम और आगे बढ़े बस्ती की तरफ तो देखा छोटे छोटे बच्चे अंधेरे में वहां खड़े हैं। धूप अंधेरा, वो जो तस्वीर आपने देखी थी, जो उजाले वाली शानदार नजारा, ये दृश्य आप देखिए आपके सामने है। कितना घोर धूप अंधेरा है। यहाँ लाइट की व्यवस्था नहीं है। आजादी के इतने वर्षों बाद भी हम शहर के बीचों बीच हैं, मात्र 10 से 12 किलोमीटर की दूरी पर हैं, और ये है इनके अभाव की जिंदगी का नजारा। हमारे आने की खबर सुनकर उन्होंने रिक्शा की बैटरी से कुछ उजाला करने की कोशिश की और टॉर्च की रोशनी में हमें अपनी जिंदगी की वास्तविकता से परिचय कराया। कितनी मुसीबतों को झेल रहे हैं वो लोग। न तो वहां पानी की व्यवस्था है, न वहां पर बिजली की व्यवस्था है, और न ही बच्चों की स्कूल, न किसी अस्पताल की वहां व्यवस्था है। किस तरह ये लोग गुजारा करते हैं, ये देखकर हम खुद भी हैरान थे कि आखिर ऐसा इनके साथ क्यों हो रहा है। हमने उनके घरों की एक एक जगह की तस्वीर ली और ये देखने की कोशिश की कि किस तरह से ये लोग अपना जीवन यापन कर रहे हैं। इन्होंने बताया यहाँ नेता आते हैं, बिल्कुल उनसे वोट मांगने आते हैं, उनसे बातें करने आते हैं, लेकिन उनसे मदद के लिए पूछने के लिए भी कोई नहीं आता। हमें देख वहां पर कुछ स्थानीय लोग आए और हमसे बात करनी चाहिए। आपके सामने हम उन्होंने जो अपने विचार रखे हम आपको बताएंगे। ये उनके घरों के अंदर की तस्वीरें हैं। जिस जगह ये शंभरी पाड़ा नाम की आदिवासियों की जगह है, जहां पर मात्र 50 से 60 घर हैं, उनके घरों से आप देखेंगे मात्र 100-200 मीटर की दूरी पर चकाचौंध से भरी हुई ये होटलें हैं, जहां धनाढ्य अपने ऐशो आराम के लिए और फुर्सत के क्षणों के लिए यहाँ पर आराम फरमाते हैं। और इनके सामने ये आदिवासी मुसीबतों से लड़ते हुए एक एक रात गुजारते हैं। रात के अंधेरे में खौफनाक जंगली जानवरों का खतरा वहाँ हर समय बना रहता है। उसके अलावा सांप, बिच्छू और अजगर भी हमेशा उनके परिसर के आसपास नजर आते हैं, जहाँ बच्चों के लिए हमेशा खतरा बना रहता है। फिर भी वो मुसीबतों से लड़ रहे हैं। आखिर क्यों प्रशासन इनकी सुध नहीं लेता? क्यों स्थानीय नेता इनकी तरफ ध्यान नहीं देते? ऐसे कई सवालों के साथ हमने वहां के कुछ स्थानीय लोगों से बात की। आइए जानते हैं। नमस्कार ताई, तुम्ही सांगणार का अशी परिस्थितीमध्ये तुम्ही कशा तुमचा जीवन निर्वाह करता? आम्हाला म्हणजे पहिल्यांची परिस्थिती आम्ही भार वाहून खाल्लेलं का असं किलो किलो अर्धा किलो असं आणून आम्ही म्हणजे 4 पोरं आहेत, मी कशी तरी करून पोचली. सध्याच्या आता या गावात म्हणजे आम्हाला पाण्याची सोय नाही, आम्हाला रस्त्याची सोय नाही. आम्हाला नगरपालिकेने दारोदाराशी समजा थोडं रस्ता करून दिले. आजूबाजूचे घरं बांधलेले आहेत. आता हे कंपाऊंड झाले, आपल्या हॉटेला झाले. आता तिथून आम्हाला थोडासा रस्ता पाहिजे. तिथून आम्हाला रस्ता येत नाही, तर तोपर्यंत आम्हाला नळ सुद्धा येत नाही. आम्ही पाणी कुठून पिणार? आम्ही BMCचं पाणी आम्हाला अनिल भोसलेंनी सगळं करून दिलं, तेव्हा हे पाणी इथपर्यंत आलाय. आता अनिल भोसले आहे तर तो समजा तो नगरसेवक झालाही नाही, पण तो समजा एखाद्या रात्रीच्या आम्ही त्याला फोन केला तरी तो येऊन समजा माहीत झालं कधी काय झालं तर तो आम्हाला साथ देत होता. तो येतो तुमचा साथ देतो? हा, येतोय. आणि आता नगरसेवक झाले तिने काय आम्हाला जेव्हापासून समजा आमचा इकडं लॉकडाऊन आता झालेला
तर ती आली खिचडी वाटून गेली, त्याच्यापर्यंत आलीच नाही ती. परत आलेच नाही. तिने आम्हाला विहीर बांधून दिली, ती विहीर आमची कोसलायला लागली. आता ती तिला बोलला मी आम्हाला पथराची बांधून द्या, म्हणजे दगडाची बांधून द्या किंवा विटाची बांधून द्या, तर ती विटाची पण बांधली नाही. आणि हा नाला बांधलाय तो पण अर्धवट सोडलाय, तर अर्धवट नाला सोडलाय. तर आम्हाला पोरांची पण भीती वाटते. आम्ही जिकडे तिकडे आपलं पाणी हा घरात पाणी यायचा, तर आम्ही म्हणजे काय केलं थोडं थोडं फोडून आणि मग ते चांगलं केलं. आणि आम्हाला रस्त्याचा पाहिजे, आम्हाला रस्ता पाहिजे. आम्हाला आजकाल सांगायचं आमची पिढींची पिढी गेली, आम्ही आदिवासीच राहिलोय. आम्हाला घरकुल नाही, काय नाही, आम्हाला सुशित असे काहीच देत नाही. आम्ही काय करणार? सरकारची काही मदत नाही, काहीच मदत नाही सरकारची. आणि पाऊस मध्ये इकडे त्रास होता का त्रास पाण्याचा? होतो पावसाची. हो, पावसाची आम्ही घरात एवढं गवत बसलो असतं तर ना. आम्हाला जायला तिकडे होत नाही. जर पाणी असला तर आम्ही आमची पोरं बिरं घरात राहतात, भुकाची राहतात, काय करतात. आम्हाला शेतीवाडी नाही, आम्ही जंगल आम्ही चोकलेलं आहे सरकारपासून, तर त्याच्यात आम्ही थोडंफार करतोय, त्याच्या पेच पाणी करून आम्ही करतोय पावसाला. आणि काय कामासाठी आपण पैसे कसे घर चालतात तुमचं? घर आम्ही हेलमजुरी करतोय. कधी कोणी बोलवलं कामावर तर कामावर जातोय, कधी नाही बोलवलं तर नाही जात. कारण पोरं जास्त शिकलेली नाही. जंगलातलं अशी दुसरी पाला कुठं गेला काय आणून. करतील? आम्ही जंगलातलंच काय काय आणून आम्ही विकतोय. शेवली आणून विकायची, कारिंदा आणून विकायचे, असा पालाभाजी आणून विकायची, कौला आणून विकायचा, हेच काम करून आम्ही पोट भरतो. इकडच्या प्रशासन किंवा नगरसेवक तुमची मदत करतात का? नगरसेवकची मदत नाही, कोणाची मदत नाही. ते काय आम्हाला लॉकडाऊन मध्ये आम्हाला काय खिचडी 1-2 दिवसानं आणून दिली, तेवढीच मदत. बस एवढी. बाकीचं काय नाही. घर त्यांचं घरामध्ये त्यांच्या घरामध्ये पाणी गेलता, त्यांची कोंबडी वगैरे ती सगळी गेली, तर त्याला आम्हाला दुसरं माणूस आलं. पण काहीच नाही. पण एवढी कोणी सुद्धा काही सोयी सुद्धा केली नाही. आणि नगरसेवक बोलतात इथे येऊन लाईटी लावू आपण. आता बघा अंधारामध्ये लाईट आहे की ती नाही आहे. आणि पाणी बोलते नळ देऊ, नळाचं कनेक्शन पण देत नाही. आणि इथे किती वाघांची भीती आहे खूप. आता रात्रीच्या वेळी कुठेतरी असणार वाघ, आता दिसणार नाही तुम्हाला. आणि नगरसेवक बोलता एक तांदूळ दिले नाही, कोणी पण नाही दिलेले अजून. एवढे नगरसेवक होऊन गेले. केसरीपाडा काजूपाडा मिळतात पण शेमरपाड्यामध्ये येतच नाही. ती म्हणजे खराब आम्हाला पाठवली खिचडी. 2 फक्त किती 15 दिवस हो, पाठवली हालत खिचडी. खराब एकदम होतं. खराब म्हणजे एकदम खराब. मुलं खाऊन बिमार पडली. काही नाही केला नाही का जावा. मग कोंबडी दिली, सगळी हंडी भांडी पण दिली. त्याच्या पाणीत गेले सगळे? हा पाण्यात पाण्यात वाहून गेले. मग याला जायला रस्ता नाही, काय नाही. काय नाही, रस्ता नाही का काहीच नाही. कुठं आम्हाला आराम भेटतोय, केवढा त्रास होतोय आम्हाला. नाही पाण्याचा विषय, पाणी आम्हाला पियाची सोय नाही. आणि हे बघा कसं कालोखंड हिंडायला लागतंय. लाईट नाही, काय नाही. म्हणजे घरी तर आहे लाईट, पण कुठे या जायसाठी लाईट नाही ना आम्हाला. रोडवर नाही. रोडवर लाईट नाही आहे, पाणी पियाचा नाही आहे. आम्हाला येतंय ना पाणी. तुमच्या हे नगरसेवक वगैरे कोणी येतं का तुम्हाला? नाही येत, कोण नाही लक्ष देत. एवढं वर्ष झालं. कोणीच नाही लक्ष देते. बघ ती बावडी बांधले जाण बघा ना, लागेल तर आता आणि पोराला एकदा आजारी पडला, ओवळ्याला जायला लागतं, नाहीतर काश्मीरला. आता इकडे एक माणसाला 20 रुपये आणि बसमध्ये थांबत नाही इकडे. आता ह्यांचं कमवणार किती, गमवणार किती? कुछ देर बाद हमने देखा कि वहाँ आए हुए विद्यादान सेवाभावी संस्था और कुछ पत्रकारों ने वहाँ तुलसी विवाह की तैयारी की और दिए जलाए, जिससे इस धूप अंधेरे में कुछ रोशनी नजर आई। सेवाभावी संस्थान की अध्यक्षा शोभा जाधव जी से हमने बात की। आइए जानते हैं उनका क्या। शोभा मॅडम, तुम्ही आणि तुमची संस्था या आदिवासींची कशा मदत करतात जरा? जंगलामध्ये हे गाव वसलेलं आहे. फक्त इलेक्शनच्या पिरियड मध्ये इथे लोक येतात आणि त्यांची मतं घेतात. त्यांच्या मतावरती ते मोठी बलाढ्य अशा संख्येने प्रॉपर्टी कमवतात. त्यांचं सुख समाधान ते लोक शोधतात. पण या लोकांच्या मतावर निवडून आलेले आहेत. पण ज्यांनी मतं दिले त्याचं काय? त्यांच्या घरात ना लाईट आहे, ना पाणी आहे, ना शाळा आहे. आज इथे बघताय, आज आम्ही असं वाटतंय की खरंच काय आम्ही निवडून देतोय त्या राजकारणाला सेवक आहेत की आमचे भक्षक आहेत असं आम्हाला वाटायला लागले. सांगू शकतो की या जगमगत्या दुनियामध्ये इथे अंधारामध्ये हे लोक राहतात. यांच्यासाठी काय सुविधा आहेत की नाही? तुम्ही मोठे मोठे आश्वासनं देता, खरंच येऊन बघा लोकांची काय परिस्थिती आहे. लॉकडाऊन मध्ये या लोकांनी काय केलं असेल, काय खाल्लं असेल. शोभा मॅडम, कारण काय? प्रशासन, स्थानीय नेता आणि नगरसेवक या आदिवासींकडे लक्ष देत नाही, त्यांचं कारण काय? तर पहिली गोष्ट तर नगरसेवक म्हणजे काय आणि सेवक ह्याचा अर्थ काय? नगरसेवक म्हणजे नगराची सेवा करणे, सेवक म्हणजे आम्ही सेवक या जनतेची सेवा करणे. पण नगरसेवकांनी जनतेची सेवा केली का? आज या आजूबाजूला इथे एवढं मोठं रिसॉर्ट आहे, त्याची झगमगती लाईट आहे आणि ही गाव अंधारामध्ये बसलेलं आहे. मग ह्याचे खरोखरच नगरसेवक सेवा करतायत का? हे तुम्ही साक्षात दिसते. आणि या शहराला
2 खासदार जमलेले आहेत, आमदार आहेत, प्लस 4 नगरसेवक आहेत. मग इथे अंधार का? याचं कोणाला श्रेय द्यायचं? म्हणे गेले कित्येक दिवस अब या 100 आदिवासी संस्कृती आणि समस्या याविषयी मी सातत्यानं लिखाण करतोय. ह्या शोभाताई या संस्थेला इथे आणण्याचं कारणच ते आहे, तुलसी विवाहाच्या निमित्तानं सगळ्या लोकांचं लक्ष या गावाकडे जावं. समोर मोठा प्रशस्त रस्ता, समोर झगमगती दुनिया आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या या गावात आज लाईट नाही, शिक्षा नाही, त्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही. अजगर आणि वाघाच्या सानिध्यातून ही मुलं केवळ हा रस्ता बंद असल्यामुळे किंवा या रस्त्यावर सातत्यानं अपघात होतात म्हणून आणि इथले नगरसेवक, महापौर, सगळे सत्ताधीश त्यांच्या मागणीला अद्यापही लक्ष देत नाहीत. साधी लाईट नाही, वीज नाही, शिक्षण नाही म्हणून ही मुलं 1.5 ते 2 तास जंगलातून ते दुसऱ्या शाळेमध्ये जातात. नाही ते डोंगर पार करून. तर हे लक्षात आणून देण्यासाठीच आपण आज तुळशी विवाह या संस्थेच्या माध्यमातून इथे सगळं शासनाचं, प्रशासनाचं लक्ष द्यावं यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तो विद्यादान यांच्या सगळ्या सहकार्यातून यांना इथे आम्ही आणून ही अवस्था आपल्या माध्यमातून सरकार पुढे जावी यासाठी हा प्रयत्न आहे. थैंक यू वेरी मच. हायवेवरती ये थे राजसत्ता न्यूज़पेपर के संपादक वसंत माने जी, जिनका कहना है कि सालों से वो इन आदिवासियों की आवाज़ अपने अखबार के जरिए उठाते रहते हैं ताकि सरकार के कानों पे जू रहेंगे. लोकहित के संपादक मोइन सैयद भी इनसे जुड़े हुए हैं, जो लगातार इन आदिवासियों के लिए काम कर रहे हैं. इसके साथ ही इंडिया 707 न्यूज़ के संपादक अशरफ खान भी जुड़े हुए हैं और सूरज प्रकाश शर्मा जो अपना अखबार चलाते हैं. ये सब लोग एक कोशिश कर रहे हैं कि हमारी पत्रकारिता के जरिए ही सही कुछ इन आदिवासियों के लिए एक कोशिश ज़रूर करना चाहिए. इनके अलावा विद्यादान सेवाभावी संस्थान की अध्यक्षा शोभा भी जाधव भी अपने संस्थान के जरिए खुद की एक कोशिश के जरिए इन आदिवासियों की हमेशा से सालों से मदद करती आ रही हैं ताकि इनके अभाव को किसी तरीके से मिटाया जा सके, इनकी सूनी जिंदगी में एक रोशनी का दिया जलाया जा सके. एमबी न्यूज़ की पड़ताल ख़त्म करने के बाद हम जब लौटने लगे तो बिल्कुल उस चमचमाती होटलों के बगल से होकर के हम गुजरे जहां ऐशो आराम की सारी सुविधाएं वहां मौजूद हैं और लोग वहां तफरी करने के लिए आते हैं. शहर के बीचों बीच इस तरीके से धूप अंधेरे में आदिवासी जिस तरीके से अपनी ज़िंदगी बिता रहे हैं, ये बड़े सोच का विषय है और प्रशासन को इस तरफ ध्यान ज़रूर देना चाहिए. ये हमारी भी कोशिश है और ये देखना बहुत ही दिलचस्प होगा क्या सरकार, क्या प्रशासन, क्या यहाँ स्थानीय नेता कभी पलटकर इनको देखेंगे. ये आने वाले समय में पता चलेगा. फिलहाल एमबी न्यूज़ के लिए मैं राजेश शर्मा. चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर ज़रूर करें.